नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती बिंदास्त मुलगी म्हणजेच गौरी पवार. तर आता आम्ही चाललोय श्रीलंकेला आणि आमच्या सोबत आहे राकेश दादा. आम्ही रीज हॉस्पिटॅलिटी म्हणजे शीतल सामंत ही ऑर्गनायझर आहे, तिच्या टूर ग्रुप सोबत चाललोय. सो खूप मजा येणार आहे श्रीलंका फिरायला चाललो. आणि मेन म्हणजे मी आई बाबांना घेऊन चालली आहे. आईची आणि माझी ही फर्स्ट इंटरनॅशनल फ्लाईट असणार आहे. सो खूप एक्सायटेड तर आहेच मी. आणि श्रीलंकेच्या आयटिनरीमध्ये मी बघितलं होतं की तिथे बाटिक सेंटर आहे, जे मी आता टेक्स्टाईल डिझाईन करते. तर खूप जास्त माझ्यासाठी ॲज अ स्टडी टूरही होऊन जाईल ती. सो बघूया. आणि आता मी निघतोय कारण आमची 3ची फ्लाईट आहे. आता वाजले आहेत 11. सो लेट्स गो. राकेश पवार, पवार अँड पवार. एवढा स्मार्ट का दिसतो तू? आहे मी म्हणून चांगलं दिसतं ना. शीतल कुठे? टी शर्टने जरा हे फरक पडला. माय Thank गॉड, you. ड्रेसिंग. Oh my God. हा माहिती आहे, पहिली फ्लाईट आहे आपली. Yes. मज्जा येते, मज्जा येते. अशा प्रकारे आम्हाला आता बोर्डिंग पास मिळालेला आहे आणि आम्ही चेक इन केलेलं आहे. सो आमची फ्लाईट आहे आता 3:10ची आणि अनलकीली आम्हाला विंडो सीट नाही मिळाली ना. बघू आता विंडो सीट आहे का. पप्पा बोलले त्यांना सांगायचं मला उलट्या होतात. बट अनफॉर्च्युनेटली आम्ही ST मध्ये नाही होत ना. STची सवय. ही आहे शीतल, जी हे टूर पूर्ण मॅनेज करते. शीतल सामंत कुलकर्णी. तर शीतल, थँक्यू सो मच. खूप छान तू टूर अरेंज केली. आणि आपली टूर चालू झाली नाहीये अजून, व्हायची. आता आपण इमिग्रेशन छान. एक गोष्ट चांगली आहे की आम्हाला माहिती नाही, आम्ही फर्स्ट टाइम येतो, तरी तू आम्हाला असं हाताला घेऊन सगळं शिकवते. आपण पुढे गप्पा मारूया काय काय आपल्याला टूरमध्ये मिळणार आहे त्याबद्दल. येस, व्लॉगर्स लाईफ. आम्हाला सिनियर सिटीजनला सांभाळा जरा. सिनियर सिटीजन प्रोमॅक्स आहेत. हो, आम्ही काय सांभाळायचं, तुम्हीच आम्हाला सांभाळा. हा तुम्ही टी शर्ट बघताय जो मी घातलाय, मला हे सुरुवातीला सांगायला हवं होतं. चाकरमानी असं लिहिलंय. तर मच्छाव हे प्रोफाईल आहे, त्याला DM करा जर तुम्हाला सुद्धा हा टी शर्ट हवा असेल तर. खूप सारे डिझाईन्स आहेत, नक्की फॉलो करा आणि त्याला DM करा. आता आपण बोर्डिंग करतोय म्हणजे फ्लाईटमध्ये चाललो. येस, हाय. आम्ही पोचलोय श्रीलंकेत, कोलंबोला. हे आमचे टीचर पण इकडे आले आहेत. टीचर आता काय प्लॅन आहे टीचर? बसमध्ये जाणे आणि कॅन्डीला जाणे. तिथून आपण कॅन्डीला निघतोय. पण आता मग इथेच आपण कट करते मी व्लॉग. चल. द ओल्ड मॅन इज मेकिंग द बॅग रिकामी फॉर व्हॅलेंटाईन. पुण्याचं काम असतं ते. You can give discount if you want to. We don't have any problem with that. फर्स्ट कस्टमर ना. बोनी आहे ना, बोनी केली ना बाबा. त्यांची बोनी केली, त्यांना कळत नाहीये. हा ग्लास पण आम्ही आणलाय मोजायला. आपटू नको म्हणजे झालं. वेलकम टू श्रीलंका. तर आपण पिनावाला येथे आलो आहे. एलिफंट ऑर्फनेजला चाललो आहे एलिफंट्स बघायला. तर त्या अगोदर आपण करन्सी एक्सचेंज करतो आणि इंडियन करन्सीचा ₹1 म्हणजे जवळपास यांचे ₹3 किंवा ₹3.5 पडतात. तर आपण $100 एक्सचेंज केले तर 29,200 श्रीलंकन रुपीज आपल्याला मिळाले आहेत. तर त्याच्यामध्ये जी काही शॉपिंग करायची ती आपण करू आणि त्याच्यानंतर जर उरली तर पुन्हा आपण US मध्ये कन्वर्ट करून घेऊ. पैसा पासेंगे. $100 इक्वल टू 29,200 श्रीलंकन डॉलर. करन्सी दिसते श्रीलंकेची. हे 1,000 रुपीजचं आहे.
वाव मस्त. हे 1000चं आहे आणि 5000चं पण नोट काय आहे. घेतलं? 5000ची नोट आहे. 5000ची आहे, 1000ची आहे आणि 100ची आहे. मला इकडच्या ना हे जे बोहो टाइप्स जे ड्रेसेस आहेत तुम्ही बघू शकता. हे प्लस त्यांच्या हॅरम पॅन्ट्स, त्यांचे ते कुर्तेज अशा प्रकारे ते मला प्रचंड आवडलेत. आणि हे सगळे पैसे आता जाणार आहेत. No problem. Cool one. Okay, hot items it is not usable. दिस इज मेड ऑफ कोकोनट. Coconut. Drink water. Okay, so how much is this? 2500. Don't make very difficult. Okay, it is handmade. Yeah, they need big coconut. The small coconut no make like same designs. गिफ्ट देण्यासाठी ओके है ना कोणाला द्यायचं. दिस वन इज नाईस. This one is very nice. Sri Lanka only 2-3 places only big coconut. Okay. District. Okay, okay. Kurunagala. So how much discount will you give me? How many pieces do you want? Two. Dia kan. How many pounds do you get? 4,500. 4,500. For two. येताना घेऊया. Okay, while coming back I will. Okay. थँक्यू. As well. अरे हाऊ मच इज दिस? हाऊ मच इज दिस? कितीला आहे रे भावा? डायरेक्ट आत्ताच आपल्याला कोल्हापूरचा एक माणूस ए श्रीलंकेमध्ये पुण्याचा. जुन्नरचा एक माणूस श्रीलंकेमध्ये सापडलाय. तर आपण त्यांना 5100 रुपयाला तो देत आहे आपल्याला. साहेब काय कमी करणार का? आम्ही पण मुंबईतून आलोय, मराठी आहे. तुम्हाला फ्री मध्ये घेऊन बोलतो तो. तुम्हाला बघूनच कमी केलं. हे श्रीलंकेन मास्क आहे ते. नाईस. 900. सो आता मी ही हॅट घेतली आणि तो म्हणतो 900 विच इज इंडियाज रुपीज 300. No, sir, 750. या अनाथ आश्रमाची स्थापना श्रीलंकेच्या जंगलात आणि जवळ भटकत असलेल्या अनेक अनाथ वन्य हत्तींची काळजी आणि संरक्षण करण्यासाठी 1975 साली श्रीलंका डिपार्टमेंट ऑफ वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन द्वारे करण्यात आली. दुष्काळाच्या काळात लहान हत्ती कधी कधी पाण्याच्या शोधात खड्ड्यात आणि नाल्यात पडायचे व इतर अनाथ हत्ती आजारी किंवा जखमी अवस्थेत सापडले जायचे. मादी आणि तरुण हत्ती एकर परिसरात कळप म्हणून मुक्तपणे वावरत असतात. तसेच पिण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी ते नदीत उतरतात. हलक्या गोष्टी इथून तिथून नेण्याकरिता हत्तींचा वापरही केला जातो. फणस, नारळ, कितूर, चिंच आणि गवत हत्तींना खायला घातलं जातं. तसेच हिरवे पदार्थ, तांदळाचा कोंडा आणि मका असलेले अन्न सुद्धा दिले जाते. बोला. हे जे एलिफंट डंग आहे ना त्याच्यापासून पेपर बनवला जातो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट गाईडने अशी सांगितली की फुलपाखरं आहेत ना, फुलपाखरांना ह्याचा वास आवडतो, त्यामुळे याच्यावर येऊन बसतात आणि इथे कॉलनीज पण फुलपाखराच्या बऱ्यापैकी तयार होतात. म्हणून आपला हत्ती जो आहे ना तो निसर्गासाठी खूप महत्त्वाचा आहे, बायोडायव्हर्सिटीसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हत्ती जपणं फार गरजेचं आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे तेही जात आहे. हो. आपण कॅन्डीमध्ये आहोत आणि आपण रेस्टॉरंटला जेवायला थांबलो आहोत. त्यांनी सोय केली आपली रीज हॉस्पिटॅलिटीचं. एक मला आवडतं की तुम्ही फक्त तुमची जेवढी शॉपिंग कराल ना तेवढाच तुमचा खर्च आहे, बाकी सगळं पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे. सो जर तुम्हाला सुद्धा जायचं असेल ट्रिपला तर रीज हॉस्पिटॅलिटी म्हणजेच REISE इंस्टाग्रामला जाऊन DM करा. मी नंबर पण देते, खाली जाऊन मेसेज करा.
तर मंडळी आपण पोचलो आहोत हॉटेल सिनॅमन सिटाडेल या ठिकाणी. ह्या हॉटेलला राजघराण्याचा इतिहास लाभलेला आहे, त्यामुळे हे खूप फेमस हॉटेल आहे. तर आता जाऊया बघूया आपलं हॉटेल कसं आहे. रीज हॉस्पिटॅलिटीचं ही खासियत आहे की त्यांची जी सोय असते ना ती सगळ्यात बेस्ट आहे. त्यामुळे आपण त्यांच्याकडून बुकिंग केली होती यावेळेस आणि मी तुम्हाला सर्व एक्सपिरियन्स दाखवतोच आहे. बसही जबरदस्त आहे आणि हे हॉटेल तुम्ही बघू शकता. पूर्ण रॉयल लुक आहे हॉटेलचा. रूमही दाखवतो मी तुम्हाला. तर तुम्हालाही रीज हॉस्पिटॅलिटीकडून करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. ओव्हरऑल डिसिजन तुम्ही घ्याच पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर. अशी काहीशी लॉबी आहे. इथे ह्यांचा स्टाफ आहे जो इथे वेलकम ड्रिंक आहे. इथे लॉबीमध्ये इथे खाली डायनिंग एरिया आहे आणि इथे मागे जबरदस्त असं स्विमिंग पूल आहे. तुम्ही बघू शकता. जबरदस्त असं स्विमिंग पूल आणि आजूबाजूला वातावरण किती सुंदर आहे तेही बघा. हे काय दालचिनी वेलकम ड्रिंक. आणि हे काय हे टॅरमरंट आहे. इमली आंबट आहे खूप आणि वॉटरमेलन वाटतं आहे. तू वॉटरमॅन लेके आ. सो दिवसभर प्रवास करून आम्ही फार थकलो होतो आणि सिनॅमन हॉटेलला आम्ही स्टेसाठी थांबलो. मी डिरेक्टली रूममध्ये गेले, रूमचे टेक्स घेतले कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं की रीज हॉस्पिटॅलिटीची फॅसिलिटीज आणि कम्फर्ट लेवल किती सुंदर आहे. हॉटेलचं टूर मला घेताना याला पण थँक्स टू राकेश दादा, त्यांनी सगळे टेक्स घेतले. तुम्ही रूम बघू शकता आणि जर तुम्हाला सुद्धा श्रीलंका टूर करायची असेल तर तुम्ही रीज हॉस्पिटॅलिटीला DM करू शकता. आपण उद्या जाणार आहोत तूत रेलिक टेम्पलला, तर त्याचा व्लॉग बघायला विसरू नका.